गुड इव्हनिंग सर्वांचं बालाभैया ऑफिशियल चॅनलमध्ये पुनश्च एकदा स्वागत करतो. या YouTube मंचवर बालाभैया ऑफिशियलवर तुम्हाला इंग्लिश बद्दल कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुम्ही तयारी करत असाल, त्याची सर्व अर्थाने तयारी करण्यासाठी जी काही लागतात व्हिडिओज, जे काही तुमच्या PDF नोट्स लागतील, या सर्वांची पूर्तता या चॅनलच्या माध्यमातून मी स्वतः करणारच आहे. आजचा एक वेगळाच विषय घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. तो अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतंय आणि खूप जणांना मी याचा 9 ते 10 बॅचेस ऑनलाईन, ऑफलाईन घेत असताना रेग्युलरमध्ये जे मुलं येतात, त्यांचा एकच कन्सेप्ट असतो, एकच क्वेशन असतो, की "सर, आम्हाला हा जो विषय आहे तो शिकायचा आहे, खूप इच्छा आहे आणि अधिकारी पण व्हायचंय." किंवा काही-काही लोकं येतात, "सर, आम्हाला स्पोकन करायचं आहे." काही-काही लोकं येतात, "सर, आम्हाला आम्ही ज्या ठिकाणी काम करतोय, तिथं आमचं प्रमोशन होत नाही, आमचं कम्युनिकेशन स्किल कमी पडत आहे." म्हणजे या सर्वांना एक इंग्लिश शिकायची असते. ओके. म्हणजे स्पर्धा करणारे विद्यार्थीच इंग्लिश करतात असं काही नाही. तर आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इंग्लिश जो आहे, तो सब्जेक्ट आपल्याला आहे. तर या सर्वांना एकच प्रश्न पडतो आणि त्या सर्वांच्या प्रश्नांचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवणार आहे. ठीक आहे. तो प्रश्न असा आहे, की इंग्लिशची सुरुवात कुठून करावी? म्हणजे मुलं येतात, हा क्लास लाव, तो क्लास लाव, बाजारामध्ये जायचं. बाजारामध्ये इतक्या प्रकारचे पुस्तक आहेत, की विद्यार्थी कमी आणि प्रकाशनं जास्त आहेत. इतक्या लेव्हलचे पुस्तक आहेत. आणि बिलीव्ह मी माय डिअर फ्रेंड, तुम्हाला जर एखाद्या विषयाचं आकलन होत नसेल, एखाद्या विषयाचा आवाका जर तुम्हाला कळला नसेल, की त्या विषयामध्ये काय आहे, तर तुम्ही त्या विषयाचं पुस्तक घेऊन काय करत आहात, तर फक्त पैशाची तुम्ही बरबादी करत आहात. असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण मी स्वतः या फेजमधून गेलेलो आहे. म्हणजे आपल्याकडे त्या विषयाचं पुस्तक आहे, याचा अर्थ असा होत नाही, की तो विषय आपला कंप्लीटली तयार होतोय किंवा कंप्लीटली मला समजलेला आहे. ठीक आहे. म्हणून आपल्या रूममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स असतात. टॉपरच्या नोट्स तर खूप मुलं रेफर करतात, की "सर, मी माझ्याकडे टॉपरच्या नोट्स आहेत, याच्या नोट्स आहेत." एखादा विद्यार्थी आला, की मी टॉप केलाय म्हणतो आणि त्याच्या नोट्स आणतात. दुसऱ्या दिवशी मार्केटला गेलं, की लायब्ररीत गेलं, की आपण जे मार्केटचं पुस्तक आणलंय, ते पुस्तक आपण 2 दिवस वाचतो आणि साइडचा बघतोय लायब्ररीमध्ये, "अरेच्चा! हा तर वेगळंच पुस्तक वाचायला मग आपल्या डोक्यामध्ये विचार सुरू होतात, की मी पण काहीतरी वेगळं वाचलं पाहिजे आणि आपण पण तेच पुस्तक आणतो. म्हणजे आपल्याला एका विषयासाठी 10 प्रकाशनाचे पुस्तक आपण रेफर करतो. त्यामुळे कुठलाच कन्सेप्ट आपला क्लिअर झालेला नसतो. ठीक आहे. पण आजपासून तुम्हाला जर तुम्ही मला फॉलो केला किंवा माझा ऐकलात, कारण मी या टाइपनं इंग्लिश शिकलेलो आहे आणि याच्या माध्यमातून मला खूप सारा फायदा झालेला आहे, इम्प्रूव्हमेंट झालेला आहे. माझ्या विद्यार्थ्याला पण होतंय आणि म्हणून मी तुमच्या समोर एक छोटासा प्रयत्न करत आहे, की इंग्लिशची सुरुवात कुठून करावी? साधी सरळ गोष्ट आहे, इंग्लिशची सुरुवात कुठून करावी? त्यासाठी मी एक 8 ते 9 कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे. त्या म्हणजे पायऱ्या आहेत. वन बाय वन तुम्हाला त्या 1-1 पायऱ्या जायच्या आहेत चढत आणि मग एकदा का तुम्ही 8-9 पायऱ्या वर चढत गेल्या, की पूर्ण इंग्लिशचं विश्व तुम्हाला समोर दिसणार आहे. पूर्ण इंग्लिशच्या विश्वात तुम्ही मग काही पण शिकू शकता. पण त्यासाठी प्रिकंडिशन आहे, की तुम्हाला या गोष्टी माहीत पाहिजे. म्हणजेच आपलं नावच आहे कन्सेप्ट इज पॉवर. विषयाचे काही कन्सेप्ट आहेत. प्रत्येक विषयाला एक धागा असतो. तो धागा धरून आपल्याला पुढं-पुढं जायचं असतो. ठीक आहे? म्हणून आपण सीरीज सुरू करत आहोत. म्हणून या लेक्चरच्या स्टार्टिंगला 2 ते 3 मिनिटं यासाठीच इंट्रोडक्शन आहे, की हे सीरीज कशासाठी, कोणासाठी आणि केव्हा करायची. तर ही सीरीज स्पर्धा परीक्षा करणाऱ्यासाठी, ज्यांना इंग्लिशचा अभ्यास सुरू करायचा आहे, पण सुरुवात कुठून करावी याचा प्रॉब्लेम येत आहे त्यांच्यासाठी आणि एक प्रकारे ज्यांना कन्सेप्ट सुधरून घ्यायचे आहेत, कन्सेप्टवर कमांड मिळवायची आहे, त्यांच्यासाठी ही सीरीज आहे. अतिशय तुम्हाला लाभदायक ही सीरीज होणार आहे. त्यामुळे प्लीज याला फॉलो करा आणि या चॅनलला आमच्या तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉनलाही तुम्ही क्लिक करा, जेणेकरून दुसरा व्हिडिओ सीरीज 2 जेव्हा येईल त्यावेळेला तुम्हाला भेटेल. मग जास्त न बोलता आपण सुरुवात करूया आपल्या सीरीजला, ज्याचं नाव आहे कन्सेप्ट इज पॉवर. ओके. आणि सीरीज 1 मध्ये मी तुम्हाला वन बाय वन कन्सेप्ट सांगणार आहे. त्या कन्सेप्टवर तुम्ही कमांड मिळवायची आहे आणि पहिली पायरी. ओके. मित्रहो, आपल्याला हे समजा वरचा तुमचा जिना आहे, वरचं टेरेस आहे आणि या टेरेसवर पोहोचण्यासाठी आपण डायरेक्ट तर पोहोचू शकत नाही. अशी काही सीडी असते. ओके. लॅडर टू सक्सेस म्हणतात बघा याला. तसंच आपल्या इंग्लिशचं पण आहे. इंग्लिशचं पूर्ण विश्व वर आहे. ओके.
या इंग्लिशच्या विश्वात जर तुम्हाला एंटर करायचं असेल, तर मित्रहो तुम्हाला काही गोष्टी अगोदरच माहीत पाहिजे. त्याला आपण म्हणतो पूर्वतयारी. ओके. जसं यात्रेला जाताना आपण काही गोष्टीची अगोदरच तयारी करतो. तिकीट काढतो. तिकडचं लॉजचं तिकीट काढतो. म्हणजे रूम बुक करतो, हॉटेल बुक करतो. कुठं थांबायचं हे सर्व प्लॅन करतो. तसंच एखादा विषय जर शिकायला तुम्ही आलेले आहात, तर तुम्हाला थोडीफार पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. जर तुम्ही पूर्वतयारी करत नसाल, तर तुम्ही कशाची प्लॅनिंग करत आहात? तुम्ही प्लॅनिंग फेल होण्याची करत आहात. फेल म्हणजे काय? जगातून फेल नाही. ते विषय शिकण्यासाठी तुम्हाला खूप मग परिश्रम घ्यावे लागतील आणि कळणारच नाही. कन्फ्यूज होत जाणार. मला स्वतः 27-28व्या वर्षी हा विषय कळायला लागला. आपल्याला तो आहे लहानपणापासून. वाटतो तो साधा विषय कारण 5वी पण टेन्स आहे, 8वी पण आहे, 12वी पण आहे, स्पर्धेला पण आहे. याच्यामध्ये वेगळं काय? तर खूप सारं वेगळं आहे. ते 5वीचा तुमचे सेंटेन्स रामा इट्स मँगो वगैरे असे वाक्य येत नसतात तुम्हाला एक्झामला किंवा अशी इंग्लिशही नाहीये. ते समजून सांगण्यासाठी तुम्हाला घेतलेलं असतंय. त्याच्यावर बिलीव्ह करू नका आणि एका डिग्रीच्या विद्यार्थ्याप्रमाणे आपण आपला सेन्स जागृत केला पाहिजे आणि शिकलो पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय आज आपण करणार आहोत पूर्वतयारी आणि पूर्वतयारी करत असताना आपल्याला वन बाय वन एक-एक स्टेप आपल्याला कुठे जायचं आहे? वर जायचं आहे. इंग्लिशच्या कडे वळायचं आहे आणि मग पहिली पायरी इंग्लिश शिकताना पहिली पायरी काय असेल तर ती आहे वर्ब. वर्ब म्हणजे इंग्लिशचा कोण आहे? तर इंग्लिशचा आत्मा आहे आत्मा. ओके. इंग्लिशमध्ये सर्वात जर महत्वाचं काही असेल, ओके, इन अवर इंग्लिश इंग्लिशमध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं जर काही असेल, पहिली पायरी म्हणजे आता इंग्लिशची सुरुवात करायचंय, तर पहिली पायरी, पहिली गोष्ट, फर्स्ट थिंग फर्स्ट आपल्याला काय माहित पाहिजे? तर आपल्याला इंग्लिशचा व्हर्ब माहित पाहिजे. व्हर्ब हा इंग्लिशचा आत्मा आहे, आत्मा. मी शब्द फार विचार करून वापरतोय, आत्मा आहे. म्हणजे आपलं जे शरीर आहे, ते शरीर मध्ये कोणीतरी प्रेझेंट आहे, एक एनर्जी प्रेझेंट आहे. ती एनर्जी जर निघून गेली, तर आपलं शरीर हे फक्त काय राहतंय? म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती डेड होतो, तर तो व्यक्ती तसाच प्रेझेंट असतो ना, नंतर आपण क्रियाक्रम करतो. पण त्याच्यामधून काहीतरी एनर्जी निघून जाते. त्याला आपण आपल्या मायथॉलॉजीमध्ये आत्मा असं म्हणतात. तसंच इंग्लिशच्या प्रत्येक सेंटेन्समध्ये एक आत्मा प्रेझेंट असतो. तो आत्मा जर तुम्ही पकडलात, तर तुम्हाला इंग्लिश जे आहे ते अतिशय सोपी आणि अतिशय समजण्यासाठी कन्फ्युजन होणारच नाही, या लेव्हलला येऊन जाणार. आणि म्हणून मी पहिली पायरी इंग्लिश शिकण्याची पूर्वतयारी, पहिली गोष्ट, पहिली पायरी ती म्हणजे आहे वर्ब. ओके. काय आहे? वर्ब आहे. मग खूप लोकं म्हणतात, "सर त्या व्हर्बचं नाव घेऊ नका आम्हाला." कारण की व्हर्ब म्हणलं की ते फॉर्म आले. V1 करा, V2 करा, V3 करा, V4 करा. ओके. आणि मग त्यामुळे आम्ही पाठ करून थकलेलो आहोत आणि 5वी पासून हे शिकत आलो, तुम्ही काही वेगळं सांगत नाही. असं तुमचा पहिल्यांदा समज होऊ शकतो. पण मित्रहो, मी जे सांगतोय ते तुम्ही शिकल्यात ते सांगत नाही. तर आपल्याला पूर्वतयारी करत असताना फक्त व्हर्ब काय आहे? व्हर्ब पाठ करायची नाही, तर व्हर्ब काय आहे याची अंडरस्टँडिंग करून घ्यायची आहे. मग व्हॉट इस वर्ब? वर्ब म्हणजे इंग्लिशचा मोठा-मोठी सांगितला मी आत्मा आहे. आत्मा जर शरीरातून निघून गेला, तर शरीराची नो व्हॅल्यू असते. ते बॉडी बनून जाते एक प्रकारचं. तसंच वाक्यामध्ये सर्वात महत्वाचा हा व्हर्ब असतो. का असतो? तर मी सांगतोच तुम्हाला. पहिली पायरी व्हर्ब आहे. ठीक आहे. पहिली पायरी व्हर्ब. तर मग तुम्हाला आत्तापर्यंत शिकला असाल तुम्ही, की व्हर्बचे बाबा फॉर्म असतात. ओके. हे व्हर्ब आहे समजा व्हर्ब हे रन व्हर्ब आहे किंवा आस्क व्हर्ब आहे, प्ले व्हर्ब आहे. ओके. या सर्व व्हर्ब आहेत. ठीक आहे. या व्हर्ब आहेत. मग रन असेल, आस्क असेल, प्ले असेल या व्हर्ब आहेत. तर या व्हर्बचे काही फॉर्म पडतात. ओके. तुम्हाला मग लहानपणी शिकवलं असेल V1, V2, V3 ओके. पण आजपासून जर तुम्हाला कोणी विचारलं व्हर्बचे फॉर्म किती पडतात? जर समजा प्ले, प्लेड, प्लेड असं तुम्ही सांगू शकता. V1, V2, V3 पण
यामुळेच आपला सगळा सत्यानाश झालेला आहे. आपल्याला पूर्ण कन्सेप्ट एकाच ठिकाणी शिकायचा आहे. म्हणजे दुसऱ्यांदा तो कन्फ्यूज करणारच नाही. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला पूर्वतयारी करताना पहिली गोष्ट सांगतोय, व्हर्बचे फॉर्म किती आहेत? तर व्हर्बचे फॉर्म अकॉर्डिंग टू इंग्लिश ग्रामर 4 आहेत 4. मी सांगतोय अकॉर्डिंग टू इंग्लिश ग्रामर वेगवेगळ्या पुस्तकामध्ये व्हर्बचे 4 फॉर्म सांगितलेले आहेत. नो डाउट आहेत. पण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आणि आपल्याला पुढे चालून त्याचं खूप काम येणार आहे आणि मग कन्फ्युजन कमी करण्यासाठी मी स्वतः किंवा खूप सारे टीचर याला 5वा फॉर्म पण म्हणतात. म्हणजे व्हर्बचे 5 फॉर्म करतात. 5वा फॉर्म हे ते V1 लाच तयार करतात आणि हे कन्फ्युजन कमी करण्यासाठी इंग्लिशमध्ये 5वा फॉर्म आपण ॲड करतो आणि इथून पुढे तुम्ही पण सांगायचे व्हर्बचे 5 फॉर्म. जर एक्झाममध्ये आलं क्वेश्चन तर 4 फॉर्म. कारण बाय बुक 4 आहेत. ओके. व्याकरण तयार करताना, इंग्लिश ग्रामर तयार करताना त्यांनी व्हर्बचे 4 फॉर्म सांगितलेले आहेत. ठीक आहे. आणि आपण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी व्हर्बचे 5 फॉर्म तयार करतो. ठीक आहे. मग व्हर्बचे जर 5 फॉर्म आपण तयार करत असेल, तर कुठचे व्हर्बचे 5 फॉर्म आहेत? तर V1, V2, V3, V4 आणि V5 हे जे आहेत, हे आपल्या व्हर्बचे 5 फॉर्म आहेत. पाहूया इथं आपण. V1, V2, V3, V4, V5. ओके. मग याच्यापैकी तुम्ही कुठलंही एक्झाम्पल घेऊ शकता. ठीक आहे. V1 ओके. V1 घ्या इथं प्ले. त्याचं V2 काय होतं रे? प्लेड. V3 काय होते? V3 पण प्लेडच आहे. V4 काय होते? V4 इज नथिंग बट दी व्हर्बचा 4था फॉर्म जो असतो, तो V1 च असतो. फक्त त्याच्यामध्ये ING ॲड होते. दॅट्स इट. खतम. V4 इज नथिंग बट दी V1 प्लस ING. V1 च असतो. फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये ING ॲड होतो आणि तुम्हाला माहित आहे ING ॲड झाला म्हणजे तो कंटिन्युअस टेन्स झाला. V3 आहे म्हणजे परफेक्ट आहे. V2 म्हणजे सिंपल पास्ट. ते आपण टेन्समध्ये शिकणारच आहोत. पण आपल्याला सुरुवात करायची आहे. हे बघा प्लेइंग. हे ING ॲड झाला म्हणजे हा प्लेस आहे. हा V1 च आहे. V1 प्लस ING तुमचा V4 हा फॉर्म तुम्ही डायरेक्टली तयार करू शकता जर तुम्हाला V1 माहीत असेल तर. आणि सेम V5 पण तुम्ही तयार करू शकता. V5 पण V1 च आहे. फक्त आणि फक्त याच्यामध्ये S किंवा ES ॲड होतो. V1 च आहे V5 म्हणजे फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये S किंवा ES ॲड होतो. मग S कुठं आणि ES कुठं? तर ज्या व्हर्बच्या शेवट CH, SHOXY आणि डबल S अशा शब्दाने होतो. त्याच व्हर्बच्या शेवट V5 करताना ES लागतो. बाकी सर्व व्हर्बला S लागतो. म्हणजे इथं प्ले आहे बघा. प्लेचं काय होतंय? प्लेज होतंय. ओके. हे वाय नाही इथं. स्टडी. ठीक आहे. इथं पुश घ्या. PUSH. पुशचं काय होतंय? पुश, पुश, पुशिंग. ओके. आणि पुशेस. ES लागले बघा. ओके. असे तुम्ही N नंबर ऑफ घेऊ शकता. तुम्हाला खूप माहीत आहे. पण आपल्याला इथं आता दुसरं घ्या. कुठलं घेता? विश घ्या. विश, विश्ड, विश, विशिंग आणि विशेष. ओके. ठीक आहे. टेक, टूक, टेकन, टेकिंग आणि टूक्स. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला व्हर्बचे 5 फॉर्म असतात एवढंच माहीत पाहिजे. मी तुम्हाला अजून सांगितलं नाही, की हे पाठ करा. पाठ बिलकुल एकही शब्द करू नका. फक्त आपले कन्सेप्ट इज पॉवरचे एक 5 ते 7 लेक्चर बघा. तुमचा इंग्लिश बद्दल बघायचा दृष्टिकोन बदलून जातो. इंग्लिश ही भाषा मुळीच पाठ करण्याची नाहीये. हे समजून जाईल तुम्हाला. ओके. तर पहिली पायरी शिकत असताना फक्त तुम्हाला पहिला पॉइंट माहित पाहिजे, की बाबा वर्ब जे आहे पहिली पायरी आहे आणि याचे 5 फॉर्म पडतात. मी अगेन सांगतोय 4च फॉर्म बाय बुक. पण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण 5वा करतोय. म्हणजे आता तुम्हाला आपल्या अंडरस्टँडिंगसाठी सांगायचं आहे, व्हर्बचे 5 फॉर्म असतात. ही झाली तुमची इंग्लिश शिकतानाची पहिली पायरी. लॅडर टू सक्सेस माहीत पाहिजे. आजपर्यंत जे काही माहीत होतं 5 वर्ष गॅप असो तुमचा, 10 वर्ष गॅप असो, तुम्ही BA करा, MA करा, सेमी होतं, मराठी होतं, काही असू द्या लसूण, कांदा, गोबी. पण आज तुमच्या समोर जी इंग्लिश आहे त्याचा तुम्ही विचार करा. कारण मीही तुमच्या सारख्याच भागातून आलेलो आहे.
मीही सांगत नाही की माझं फार प्रभुत्व आहे इंग्लिश लँग्वेजवर, फलाना आहे, ढिमकाना आहे. तर असं काहीच नाही. मी ज्या भाषेतून शिकलो, मला वाटतंय माझे जे कन्सेप्ट इतके खुळचट होते लहानपणापासून, इतकं कन्फ्युजिंग ती लँग्वेज होती, ती इतकी सोपी झाली या पद्धतीने शिकल्यामुळे. ती पद्धत मी तुमच्या समोर ठेवत आहे. तुम्हाला आवडली तर कमेंट करा की थँक सर, असेच व्हिडिओ अजून येऊ द्या. आणि नाही आवडली तरी सांगू शकता, काही चेंजेस करता येतात. मग तुम्हाला कळलंय हे पहिली पायरी व्हर्ब जे असते त्याचे फॉर्म असतात. पण दुसरं बघतोय व्हर्ब जे बनतो आपला, तो बनतो हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब. ओके. हे शिकण्याच्या अगोदर तुम्हाला काही कन्सेप्ट सांगतो मी. ठीक आहे. तर वर्ब वर्ब आत्ताच बघितलं आपण. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जी पुढे सांगायची होती आत्ताच सांगतो. व्हर्ब आपण त्याच व्हर्बला म्हणतो ज्याचे 4 फॉर्म पडतात. V1, V2, V3, V4. ओके. मग व्हर्ब जे आहे, वाक्यामधला आत्मा आहे. आत्मा आहे, तर आत्मा आपल्याला ओळखता आला की नाही मित्रहो? ओळखता आला पाहिजे का नाही? जर इतका महत्त्वाचा व्हर्ब आहे तुमच्या जीवनातला, तुमच्या वाक्यातला, तर मग तुम्हाला दुसरी पायरी आहे, की हे प्रत्येक वाक्यामध्ये असते. व्हर्बला सोडून कुठलंही वाक्य बनत नाही. कारण आत्मा आहे. बिना आत्म्याचा माणूस असतो का? नाही. तसंच बिना व्हर्बचं कुठलंही वाक्य नसतंय. इव्हन दो नुसतं स्पीक हे पण एक वाक्य आहे. व्हर्ब आहे तर वाक्य आहे. म्हणजे पहिली गोष्ट इतकं महत्वाचं आहे, की याच्या बगैर वाक्यच बनत नाही. विथआऊट व्हर्ब तुमचं सेंटेन्स फॉर्म होऊ शकत नाही इंग्लिशचं. कारण इंग्लिशचं सेंटेन्स फॉर्म व्हायला सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट लागतो. त्यापैकी सर्वात महत्वाचा आत्मा व्हर्ब आहे. व्हर्ब हा इतका महत्वाचा आहे. मग तुम्हाला जर इतका महत्वाचा असेल, तर आपल्याला ओळखता आला पाहिजे. कुठलंही सेंटेन्स येवो, त्यामधली पहिली स्टेप आहे, की तुम्हाला त्या व्हर्बचा, त्या सेंटेन्सचा व्हर्ब ओळखता आला पाहिजे. अगेन आय एम रिपीटिंग दिस स्टेटमेंट. यू हॅव टू रिकॉग्नाइज द व्हर्ब फर्स्ट. व्हेरी फर्स्ट व्हेरी फर्स्ट स्टेप तुम्ही काय करायचे? व्हर्ब ओळखायचे, व्हर्बला बाजूला करायचं आहे. मग व्हर्बला कसं बाजूला करायचं रे बाबा? तर व्हर्बला बाजूला काढणं म्हणजे व्हर्ब जी बनते, ती बनते तुमची हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब. ओके. या 2 गोष्टींनं तयार होती तुमची काय? व्हर्ब. आणि यालाच आपण काय म्हणतात? यालाच आपण म्हणतो व्हर्बची फ्रेज. आणि हे व्हर्ब फ्रेज ज्याला ओळखता आली, त्याचं 70% इंग्लिशचं ग्रामर ईझी झालं. आत्ताच सांगतो मी, अनाउन्स करतोय पहिल्याच दिवशी. ज्या व्यक्तीला, ज्या विद्यार्थ्यांना, ज्या माणसांना, ज्या युवतींना आपल्याला किंवा 5वी चाही मुलगा आणा आपल्या क्लासला किंवा ज्याला 7वी चाही मुलगा आहे, त्याला पहिली गोष्ट करता आली पाहिजे इंग्लिश शिकताना व्हर्ब बाजूला काढता आली पाहिजे. म्हणजेच वाक्यामधली व्हर्ब आत्मा ओळखता आला पाहिजे. ओके. बाकीचं इंग्लिश फेकून द्या. पुस्तकं तुम्ही आता वाचू नका. फक्त एवढी गोष्ट करा. व्हर्ब ओळखता आला पाहिजे. मग कसा रे ओळखायचा भाऊ व्हर्ब? तर व्हर्ब तयार होतो हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्बने. हे आहे हेल्पिंग वर्ब आणि हा आहे मेन वर्ब. या 2 इंजिनला जोडून तयार होतो एक वर्ब. त्यालाच आपण वर्ब फ्रेज म्हणतो. आणि या वर्ब फ्रेजवर तुमचे 3 चॅप्टर डिपेंड आहेत. पहिला चॅप्टर टेन्स आहे. दुसरा चॅप्टर क्वेश्चन टॅग तयार होतो याच्यावरून. निगेटिव्ह वाक्याचं करता येतंय. याच्यावरून तुम्हाला मूड ओळखता येतोय. एवढे चॅप्टर ईझी होतात आणि या कन्सेप्टवरून तुम्हाला व्हॉइस चॅप्टर क्लिअर होतो. कसा होतो, काय होतो, वन बाय वन तुम्हाला मी सर्व सांगेल. पण आज आपल्याला काय बघायचंय, की व्हर्ब जी तयार होते ती हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बने तयार होते. वर्ब हा इंग्लिशचा आत्मा आहे. पहिली पारी शिकलोय. व्हर्बचे 5 फॉर्म पडतात. बाय बुक 4 आपल्यासाठी 5. ठीक आहे. आणि वर्ब तयार होतो हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब. मग वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब ओळखता आला पाहिजे ना. ओके. आता मी साधं एक्झाम्पल घेतो. असे काही एक्झामला येत नाही. ही इज गोइंग टू मार्केट. असे एक्झामला येत नाहीत. अगेन आय एम रिपीटिंग, पण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण घेतोय. ही इज गोइंग टू मार्केट आणि शी लुक्स ॲट बोर्ड
किंवा ही इज अ डॉक्टर किंवा शी हॅज कंप्लीटेड द वर्क. कन्सेप्ट वन बाय वन बिल्ड करायचा आहे. कन्सेप्ट इज पॉवर. शी हॅज कंप्लीटेड दी वर्क. या पाचही वाक्यामध्ये तुम्हाला आता वर्ब बाजूला करायचं आहे, वर्ब ओळखायचं आहे. आणि मी अगोदरच सांगितले तुम्हाला वर्ब जी बनते हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब न बनते. असेल तर, नसेल तर वर्ब. मग या वाक्याची वर्ब बघा. ही इज गोइंग टू मार्केट. 99% मुलं ही गोइंग वर्ब आहे म्हणतात. ही लुक्स आहे म्हणतात. हे इज आहे म्हणतात आणि हे कंप्लीटेड आहे म्हणतात. तर मित्र हे करेक्ट आहे. ही वर्ब तुम्ही बरोबर ओळखला. वर्बचा 5वा फॉर्म आहे धिस वन इज वर्ब. हे करेक्ट तुम्ही ओळखलात. पण 4थं आणि पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे. तुम्ही काय ओळखलात? तुम्ही फक्त अर्धवट वर्ब ओळखला. ही मेन वर्ब आहे. ही मेन वर्ब आहे. ही मेन वर्ब म्हणून आले हेल्पिंग वर्ब असून. ही मेन वर्ब आहे. पण तुम्ही काय केलात? हेल्पिंग वर्बला सोडून देऊन फक्त मेन वर्बलाच तुम्ही काय पकडलात? आपली खरी वर्ब पकडलात. पण मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं, खूप मुलं याच्यामध्ये गुगली बसते त्यांना आणि याच्यामुळे इंग्लिश मग त्यांचं काय होतंय वीक राहतंय आणि नंतर मग विषयाला दोष देतात. तर आत्ताच सांगतोय मी, तुम्हाला वर्ब बाजूला करता आली पाहिजे, बाकी काहीच टेन्शन नाही. तर फक्त आणि फक्त काय करा, तर साधी गोष्ट आहे ना रे, वर्ब ही वर्ब फ्रेज बाजूला काढा, नुसती वर्ब नाही. ओके, वर्ब असेल तर बाजूला काढलंय. वर्ब फ्रेज बनते हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्बने. हे जे इंजिन आहे, हे इंजिन आपल्याला दोन्ही आले पाहिजेत. वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब. हे डोक्यात तुम्ही फिट करा. ओके, हे आहे तुमच्या पहिली पायरीचं सर्वात मोठं स्टेटमेंट हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब. मग इथं बघा ना, इथं तुमची हे मेन वर्ब आहे. मग हे तुमची हेल्पिंग वर्ब आहे. मग याला पण कन्सिडर करा आणि मग तुमची पूर्ण वर्ब फ्रेज काय झाली? इज गोइंग झाली. नुसती गोइंग केल्यामुळे रॉंग होते. आता काय झालंय? हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब. आता झाला का तुमचा वर्ब? ओके. आणि हे तर ऑलरेडी आहेत 2. मग हा इथं हॅज तुमचा हेल्पिंग वर्ब आहे आणि धिस वन इज युअर हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब. म्हणजे आता तुम्हाला फक्त एवढं ओळखायचं आहे वाक्यामध्ये कुठेही वाक्य हो, की बाबा हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब याला मिळून वर्ब तयार होते, एक वर्बचा फ्रेज तयार होते आणि हे जर तुम्हाला ओळखता आलं तर मी आत्ताच सांगितले तुमचे 4 चॅप्टर क्लिअर होतात. टेन्स होतो, क्वेश्चन टॅग होतो, व्हॉइस होतो. ठीक आहे? मूड होतो आणि येस नो टाइप वगैरे तर हेल्पिंग वर्बवरूनच तयार होतात. येस नो टाइप, डब्ल्यूएच क्वेश्चन. इतक्या साऱ्या गोष्टी वन बाय वन आपल्याला बघायच्या आहेत. पण हा कन्सेप्ट ही पॉवर तुम्हाला भेटली पाहिजे. वर्ब ओळखण्याची. वर्ब इज इक्वल टू हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब. वर्ब इज इक्वल टू हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब. डोक्यामध्ये रिवाइज करा. 5 वेळा म्हणा. पाठ नका करू फक्त. हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब. जीवनामध्ये कधी पण गोइंग वर्ब आहे म्हणायचं नाही. इज गोइंग इज हिअर वर्ब. लुक्स वर्ब, इज वर्ब, हॅज कंप्लीटेड वर्ब. इतकं कळतंय? म्हणून मग मी तुम्हाला काय सांगायचंय मला, की वर्ब जी बनते आपली, ते कशामुळे बनते? हे बघा, वर्ब वर्ब जी बनली आपली मित्र हो, ती बनलेली आहे हेल्पिंग वर्ब प्लस तुमचा काय? तुमचा मेन वर्ब आणि या 2 इंजिनला आपल्याला बाजूला केलं, तर तयार होते आपली वर्बची फ्रेज आणि या दोन्ही आल्या तरच घ्यायच्या. नाही आलं तर शोधायचं नाही. मागच्या वाक्यात बघा, शी लुक्स ॲट बोर्ड. तर मेन वर्बच लुक्स होती. नाही, हेल्पिंग वर्ब कुठे आहे? ते कन्सेप्ट नंतर सांगतो. जिथं आलाय तिथं सोडायचा नाही. नाही आला तर टेन्शन करू नका. ओके? म्हणजे हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब हे याच्यावर तुमचे 4 चॅप्टर क्लिअर होऊ शकतात. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा 100%. हे इमेज पण घेतले बघा इथं मी. का घेतली असेल? कारण हे किती स्वीट कपल आहे आणि छोटे-छोटे बाळ आहेत बघा. मित्र आहेत, मैत्रीण आहेत आणि हे दोघं जोडीने येतात. म्हणजे हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब मिळूनच वाक्याचा आत्मा आहे आणि हे तुमचा लहान बाळ असतात बघा, जीव की प्राण आपला. तसं हे जीव की प्राण आहे कोण? हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब. कोणाचा? इंग्लिश या विषयाचा. हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब. हा झाला तुमचा दुसरा पॉइंट. ओके, 2 पायऱ्या तुम्हाला कळाल्या. मग तिसरी बघतोय आपण. तिसरी काय बघतोय, की आपणासनी काय माहित पाहिजे? आत्ता माहित पाहिजे. तिसरी गोष्ट मुलांना माहित होत नाही, की बाबा मला वर्ब तर कळलं. वर्ब म्हणजे सर म्हणलेत हेल्पिंग वर्ब. ओके. बालाभाई आत्ताच सांगितलेत हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब. नो डाउट. सर क्लिअर आहे, मला कळतंय.
पण मला वाक्यामध्ये सर कळतच नाही. मला मेन वर्ब कळतात वाक्यामध्ये. कारण मेन वर्ब हे ऍक्शन वर्ड असतात. स्पीक स्पीक, लाऊड, रन, विंड सगळे असते. रनिंग, कंटिन्युअस वगैरे वगैरे सगळे शब्द मला कळतात. पण हेल्पिंग वर्बच माहित नाही सर मला इंग्लिशमध्ये किती आहेत. ओके. घाबरू नका मी सांगतो. फार कमी आहेत. मराठीसारखा हजारो शब्द नाहीत. इंग्लिश इतकी लेमॅन सब्जेक्ट आहे म्हणजे सामान्य माणसासाठी आहे, कोणाला येऊ शकतो. सगळ्याला येतो म्हणूनच युनिव्हर्सल लँग्वेज ठेवलेला आहे. जर सर्वांना आली नसती तर ती घेतलीच नसती. ओके. तर व्हर्ब जे आहे ते हेल्पिंग ऑफ मेन वर्बनं बनतो. पण खूप मुलांना मेन व्हर्ब ओळखता येते, पण हेल्पिंग व्हर्ब ओळखताच येत नाही. हेल्पिंग वर्ब ओळखता येत नाही. मग कसं करता? तर कसं करायचं बघा. हेल्पिंग व्हर्ब हे इंग्लिशमध्ये 2च आहेत. आणि त्या 2च वर्ब इथे येतात. बाकी दुसऱ्या कुठल्याच येत नाहीत. त्या 2 पैकी आपल्याला बघायच्यात. हेल्पिंग वर्ब हे 2 प्रकारचे असतात. प्रायमरी हेल्पिंग वर्ब आणि मॉडल ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब. प्रायमरी आणि मॉडल ऑक्झिलरी. ओके. हे आपल्याला मॉडल ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब काय काम करतात, प्रायमरी हेल्पिंग वर्ब काय काम करतात, हे आपल्याला सीरीज 2 मध्ये बघायचंच आहे. पण आता कामापुरतं सांगतोय, की प्रायमरी हेल्पिंग वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब जे आहेत त्या तुमच्या 2च आहेत. त्यापैकी मी तुम्हाला इथं सांगतो काही. पहिली आहे टू बी चे रूप म्हणजे हे आपले हेल्पिंग वर्बचं काम करतात. नंतर टू हॅव चे रूप म्हणजे हेल्पिंग वर्बचं काम करतात. नंतर टू डू चे रूप म्हणजे हेल्पिंग वर्बचं काम करतात. मग यांना जर आपण घेतलं, की टू बी चे कोण-कोण आहेत हेल्पिंग वर्ब? एम, इज, आर. पास्ट मध्ये वॉज आणि वेअर आणि फ्युचर मध्ये शॅल बी आणि विल बी. हे कोण आहेत? हे टू बी चे रूप आहेत. एम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल बी, विल बी. टू हॅव चे रूप कोण आहेत? प्रेझेंट मध्ये हॅव आणि हॅज. पास्ट मध्ये काय? हॅड. ओके. हॅव, हॅज, हॅड. नंतर टू डू चे रूप काय आहेत? डू आणि डज आणि पास्ट मध्ये डीड. हे झाले तुमचे काय? हे टू डू, डू, डज, डीड हे हेल्पिंग वर्ब डू चे, टू हॅव चे हॅव, हॅज, हॅड आणि याचं फ्युचरचं शॅल हॅव आणि विल हॅव. एवढं तुम्हाला माहित पाहिजे. ओके. हे मी इथं वेगवेगळे का लिहिलेत? तर हे प्रेझेंटचे हेल्पिंग वर्ब आहेत. प्रेझेंट टेन्स मध्ये हे येतात. हे तुम्हाला कळलंय याच हेल्पिंग वर्बला पास्ट मध्ये आहे, हे फ्युचर मध्ये आहे. ओके. एवढंच तुम्हाला माहित पाहिजे. याच्यावर खूप सारं इंग्लिशचं ग्रामर डिपेंड आहे. हे काय आहेत? तर हे व्हर्बचा आत्मा आपण शिकलोय. आत्मा जो आहे तो कुठं असतो? व्हर्ब मध्ये असतो. म्हणजे हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब असतो. मेन वर्ब हा अर्धाच आत्मा आहे. हेल्पिंग वर्ब जोडल्यावरच तो पूर्ण आत्मा होतो. आणि हेल्पिंग वर्ब जे आहेत ते टू बी, टू हॅव आणि टू डू हे फर्स्ट हेल्पिंग वर्ब आहेत. टू बी म्हणजे एम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल बी, विल बी. टू हॅव म्हणजे हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव. टू डू म्हणजे डू, डज, डिड. ओके. याचं काही फ्युचर होत नाही. हे आपल्याला माहित पाहिजे. पाठांतर करू नका. जेवढं समोर आहे तेवढं शिका. याच्यावर पूर्ण इंग्लिशचा तुमचा उलगडा होणारच आहे. ही गॅरंटी मी तुम्हाला आजच देणार आहे. दुसरं तिसरं काहीच बघू नका. येणारी तलाठी भरती असो, पी-एस-आय, एस-टी-आय मेन्स असो की सी-डी-एस असो की तुमचा एम-पी-एस-सीचा मेन्सचा पेपर असो, कॉम्प्रिहेन्शन पण असो, बेसिक गोष्टी जर माहीत नसेल तर तुम्हाला लिहिता येत नाही मित्र. म्हणून त्यावर लक्ष द्या. मग टू बी, एम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल बी, विल बी. टू हॅव, हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव. टू डू चे रूप आपण बघितलेत. म्हणूनच आपण काय बघतोय? इथं पण बघा आता. टू बी चे रूप सांगा मग आता. टू हॅव चे रूप आणि टू डू चे रूप. टू बी चे रूप एम, इज, आर. पास्ट मध्ये वॉज आणि वेअर. फ्युचर मध्ये शॅल बी आणि विल बी. इतकं तुम्हाला माहित पाहिजे. टू हॅव म्हणजे काय? हॅव किंवा हॅज. पास्ट मध्ये हॅड आणि शॅल हॅव किंवा विल हॅव. ओके. हे आहे तुमचे हेल्पिंग वर्ब. हे येऊ शकतात डू किंवा डज आणि पास्ट मध्ये डीड. हे कुठे येऊ शकतात? हे येऊ शकतात तुमच्या या ठिकाणी म्हणजे हेल्पिंग वर्बच्या ठिकाणी. एकतर टू बी चे रूप येतील किंवा टू हॅव चे येतील किंवा टू डू चे येतील. यालाच आपण म्हणतो प्रायमरी हेल्पिंग वर्ब. म्हणजे ही येऊ शकते. मेन वर्ब तर बदलणारच नाही ते आहेत.
मग हेल्पिंग ऑफच्या ठिकाणी टू बी चे रूप तर येतील आय एम आर वॉज वेअर शॅल बी विल बी, किंवा टू हॅव चे रूप हॅव हॅज हॅड शॅल हॅव विल हॅव, किंवा टू डू चे रूप डू डज डिड. याच्या व्यतिरिक्त काहीच येणार नाही. उरला प्रश्न हेल्पिंग ऑफ दुसऱ्या प्रकारचे असतात, ते मी दुसऱ्या व्हिडिओ सांगणार आहे. ते म्हणजे मॉडल ऑक्झिलरी शाल शुड कॅन कुड विल वुड मे माइट मस्ट ऑट टू नीड टू डेअर टू यूज टू. एवढ्या तोडले तर बाकी हेल्पिंग ऑफ कुठलाच इंग्लिश मध्ये येत नाही. म्हणजे तुम्हाला इथं काय येते हे अगोदरच माहित आहे. इथं ते एक्झाम मध्ये देतात. या दोन्हीला मिळून आपला वर्ब तयार होतो आणि वर्ब तुम्हाला टेन्स सांगतो. ठीक आहे, हेल्पिंग वर्ब मुळे तुम्हाला टेन्स कळतो, सगळ्या गोष्टी कळतात. ओके, आणि म्हणून तुम्हाला कळलं का हे वर्ब जे बनते हेल्पिंग वर्ब मेन वर्ब बनते. वर्बचे 5 फॉर्म असतात. त्यापैकी हेल्पिंग वर्ब जे आहे ते 2 प्रकारचं असते, एक प्रायमरी आणि दुसरं मॉडल ऑक्झिलरी. आपण प्रायमरी आज बघितलंय, मॉडल आपल्याला बघायचंच आहे. ठीक आहे, हे 2 कन्सेप्ट झाल्यानंतर हे 3 कन्सेप्ट झाले आतापर्यंत आपले. कुठले कुठले? वर्ब जो आहे, वर्बचे 5 फॉर्म पडतात. 4 सांगितलेत, पण 5वा आपण इझी अंडरस्टँडिंग साठी केलेला आहे. त्यानंतर वर्ब जो आहे तो हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब तयार होतो. मग बाबा मला वर्ब बाजूला काढावा लागतो ना पहिली स्टेप. मग वर्ब बाजूला करण्यासाठी मला मेन वर्ब ओळखता येते, पण हेल्पिंग वर्ब ओळखता येत नसेल तर हेल्पिंग वर्ब पण तुम्हाला सांगितलेली आहेत. आय एम इज आर वॉज वेअर शॅल बी विल बी, किंवा हॅव हॅज हॅड शॅल हॅव विल हॅव, किंवा डू डज डीड यापैकी एक असेल, किंवा तुमच्या मॉडल ऑक्झिलरी असतील कुठल्या ना कुठल्या. त्या दोन्हीला मिळून हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब तुमची वर्ब तयार होते. एवढा जर कन्सेप्ट क्लिअर झाला तर तुम्हाला आत्ताचा कन्सेप्ट जर तुम्ही शिकला, या 3 कन्सेप्ट वरच तुम्हाला इंग्लिशच्या कुठल्याही स्टेटमेंटचं कुठल्याही सेंटेन्सचा टेन्स ओळखता येतो. आणि ती जादू तुम्हाला फक्त 10 मिनिटानंतर बघायला भेटणार आहे. एक शेवटचा पॉइंट एक्सप्लेन करू द्या आणि एंड आपण त्यानंच करणार आहोत की इंग्लिशमध्ये हजारो पुस्तकं किंवा हजारो नियम पाठ करायचे नाही. इझी अंडरस्टँडिंग मुळे इंग्लिश समजते, जास्त त्याचा बाऊ करायचा नाही. इंग्लिश प्रत्येकाला येते, सिल्लर भाषा आहे, कचरा आहे. म्हणजे त्या अर्थानं नाही की फारच हे आहे सिल्लर, म्हणजे समजण्यासाठी, शिकण्यासाठी. ॲज कम्पेअर टू संस्कृत और मराठी, दिस लँग्वेज इज व्हेरी 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 इलॅस्टिक अँड व्हेरी इझी. ठीक आहे, मग आपण आपला शेवटचा पॉइंट आजचा आहे. शेवटचा पॉइंट जो आहे आपला आजचा तो म्हणजे 5-12. मग आता मी माझ्या क्लासच्या विद्यार्थ्याला माहित आहे व्हॉट इज 5-12. आणि इंग्लिश शिकतानाची तिसरी स्टेप, पहिली स्टेप वरचे फॉर्म, दुसरा वर्ब म्हणजे आत्मा हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब, आणि तिसरी स्टेप पूर्व तयारी करत असताना माहित पाहिजे 5-12. मित्र हो, जसा शेतीचा 7-12 असतो, असतो का नाही रे? जसा शेतीचा 7-12 असतो तसा इंग्लिश मध्ये एक 5-12 आहे. बरोबर म्हणतात 7-12 आणि 5-12चा काय संबंध? फार संबंध आहे मित्रा, फार संबंध आहे. तुम्ही जर शेती घेतल्या, समजा तुमच्या गावाकडे 1-2 एकर तुमच्या नावावर आहे, 7-12 केलाय, सगळं ओके केलात आणि तुम्ही गेलात फॉरेनला, अमेरिकेला ड्युटी करायला किंवा कॅनडा, तुमचा आवडता देश फ्रान्स, इटली, कुठं पण जा. तुम्ही तिकडेच गेलात, 5-10 वर्ष राहिलात. पण तुमच्या गावामध्ये एका बाहुबली नेत्यानं काय केलंय, तुमच्या शेतामध्ये हॉटेल टाकलेलं आहे. मस्त बिअर बार वगैरे टाकलेलं आहे. आणि मग तुम्हाला तिकडे तुमच्या मित्रांना व्हिडिओ कॉलवर दाखवलंय, "अरे 2 वर्ष झाले तुझ्या शेतामध्ये दुसऱ्यानं हॉटेल टाकलंय." ओके. मग तुम्ही काय करता? काही टेन्शन नाही. गुजर त्याला म्हणता का? काय म्हणता? तुम्ही अमेरिकेत बसून जरी ऑनलाईन कंप्लेन केलात इथं इंडियामध्ये, किंवा इंडियामध्ये आलात आणि कंप्लेन केलात, की "धिस इज माय प्रूफ अँड आय हॅव 7-12" आणि जर तुम्ही प्रोव्हाईड केलात, तर पोलीस तुमच्या सोबत येतो आणि ज्या व्यक्तीने तिथं हॉटेल टाकलेलं आहे, तो हॉटेल एका दिवसामध्ये किंवा फार कमी वेळामध्ये डिमॉलिश करतात आणि तुमची तुम्हाला जागा तुम्हाला भेटते, तुमचं शेत तुम्हाला भेटते. आता या स्टोरीला वेगळं करा. जर तुम्ही पैसे दिलात, शेताचे सगळं केलात आणि घाईघाईनं अमेरिकेला निघून गेलात, पण तुमच्या नावावर 7-12च नाही. तर मग तुम्ही ते शेत क्लिअर करू शकता का? तुम्ही केस करू शकता का? आणि जरी तुम्ही केस केलात, तरी ते केस टिकू शकेल का? नाही मित्र. कारण की जसं जर शेती असेल तुमच्या नावावर, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे 7-12. 7-12 असेल तर तुमची जी काही कुठेही असा तुम्ही, तुमची प्रॉपर्टी सेफ आहे.
कारण तुमच्याकडे सातबारा आहे. यू हॅव अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रूफ दॅट इज सातबारा. जसा आपल्या शेतीच्या व्यवहारासाठी सातबारा महत्वाचा असतो, तसा इंग्लिशमध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे पाचबारा. ज्याला पाचबारा काय माहीत झाला, त्याला सातबारा इतकं त्याचं महत्व आहे पाचबाराचं. व्हॉट इज पाचबारा सर? तर पाचबारा म्हणजे काय? तर पाचबारा इज नथिंग बट ते आपण आत्ताच बघितलंय. पाचबारा म्हणजे 5 व्हर्बचे फॉर्म आणि त्या 5 व्हर्बच्या फॉर्मवरच पूर्ण इंग्लिशचे 12 टेन्स डिपेंड आहेत मित्र. ते 5 फॉर्म तुम्हाला माहीतच आहेत. V1, V2, V3, V4, V5 आणि त्याच्याच आधारावर 12 टेन्स पडतात आणि तुम्हाला टेन्स शिकायची गरज नाही. तुम्हाला टेन्स आज आता ओळखायला लागेल 5 ते 7 मिनिटामध्ये. बिलीव्ह मी. ओके. मग लेट्स सी 5 व्हर्बचे फॉर्म आहेत V1, V2, V3, V4, V5. मग हे 5 व्हर्बचे फॉर्म जे आहेत, त्या 5 व्हर्बच्या फॉर्मला आपण या 12 टेन्समध्ये डिव्हाईड करू किंवा या 12 जे टेन्स आहेत याचे 4च प्रकार पाडू आपण. समजा या 12 टेन्सला आपण 4 भागात विभागलं. ठीक आहे? एक सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट म्हणजे एक मोठा भाऊ. ओके. हा जर तुमचा असेल सिंपल प्रेझेंट मोठा भाऊ, अजून एक 4 भावामध्ये आपण डिव्हाईड करू टेन्सला. एक मोठा भाऊ, अजून छोटा आणि अजून छोटा. ओके. हां, आपल्या गावाकडे एक विभागणी करायची प्रथा असते बघा वाटणी. आणि वाटणी म्हणजे काय? केव्हा होते वाटणी? 4 भाऊ असले, तर दोघांचे लग्न झाले, दोघांचे नाही, तर वाटणी होत नाही. वाटणी होण्यासाठी कंडिशन आहे, की 4ही जणांचे लग्न झाले पाहिजेत आणि समजा असं की 4ही भावाचे यावर्षी लग्न झालेले आहेत, म्हणजे 1 बाय 1 झालेले आहेत आणि मग थोड्याच दिवसानं मोठा जो असतो, तो जातो पप्पापाशी आणि पप्पा म्हणतो, तुम्ही म्हणल्या होत्या, की आता सर्वांचं व्यवस्थित झालंय. आता तुम्ही काय करा, आमची आम्हाला वाटणी करून द्या." पप्पा म्हणतात, "ओके, ठीक आहे." पण आपल्या ग्रामीण भागामध्ये वाटणी जो आहे तो पप्पा करत नाहीत. तर कोण करतात? पप्पा म्हणतात, "मी करत नाही" आणि मान्य पण करत नाही आपण पप्पाची. मग पप्पा काय करतात? जे गावातले 4-5 म्हातारे आहेत, जे आता 4-5 वर्षांनी मरणार आहेत, त्यांना बोलवून आणतात. का? कारण त्यांना एक्सपिरियन्स असतो खूप जऱ्या वाटण्या करणाराचा. ठीक आहे? आणि मग ते म्हातारे बिचारे येतात, चहा ठेवला जातो आणि मग हे 4 भाऊ साइडला बसतात बाजावर. गावाकडली स्टोरी आहे, ऐका इंटरेस्टिंग आहे. कन्सेप्ट आपला कनेक्टेड आहे त्याला, तिसरा कन्सेप्ट. ठीक आहे. आणि मग हे 4 भाऊ वाटणी सुरू आहे आणि 4 भावाची वाटणी सुरू असताना काही ज्या वर्ब आहेत आपल्या 5 V1, V2, V3, V4, V5 आहेत की नाही? V1, V2, V3, V4, V5 ओके. मग याची विभागणी करायची आहे. तर असं समजा, की हे बाबा शेती आहे 1 एकर आणि 4 भाऊ आहेत, वाटून द्यायची आहे. मग एक म्हातारा येते, सर्वात मोठा भाऊ समजा सिंपल प्रेझेंट, याला म्हणते, "भाऊ, तुला काय करतो मी रोडची नंबर 1 2 एकर वावर देतो. एक V1 आणि V5." म्हणजे सिंपल प्रेझेंट मोठ्या भावाला काय भेटलेलं आहे? हे शेती जी रोडला आहे V1, V5 भेटलेली आहे आणि मोठा भाऊ खुश झालेला आहे. तो म्हणतो, "मी फार केलं रे लहानपणापासून सगळ्याचं, मला घेऊ दे आता." आणि रोडची नंबर 1 समृद्धी महामार्ग गेलेली हायवेची 2 एकर जमीन या मोठ्या भावाला भेटलेली आहे. V1, V5 आणि मोठा भाऊ आता खुश झालेला आहे. नंबर 1 म्हातारे पण खुश, कारण मोठा भाऊ खुश झालेला आहे. आणि नंबर लागतो मग दुसऱ्याचा, कोणाचा? बीचा, सी, डी असे 4 भाऊ आहेत. 4 टेन्स आपले. दुसरा येतो भाऊ सिंपल पास्ट. सिंपल पास्ट म्हणतो, मोठ्या अण्णाला काय दिल्या? 2 एकर बागायती रोडची जमीन. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. मला काय? म्हातारा म्हणजे तुला आहे, हे घे. त्याला 2 दिले, तुला व्हेटू देतोय. तुला पण रोडची जमीन. ओके. ते म्हणते, याला जरा जास्त दिली, पण तुझा हायवे आहे ना, तुझा नॅशनल हायवे आहे, हे खडतूस हायवे आहे. हा पण खुश. बायकोकडे बघतो. बायको खिडकीतून बघते, कसं करू? तर म्हणते, घेऊन टाक. आणि मग सिग्नल भेटतो आणि सिंपल पास्ट V2 घेतो. जीवनामध्ये यांचं फिक्स स्थान होते. V1, V5 भेटलं कोणाला? सिंपल प्रेझेंटला. V2 भेटला सिंपल पास्टला. ओके. म्हणजे कोण-कोण संपलं? V1 संपला, V5 संपला, रोडची जमीन संपली, V2 संपला. आता उरलंय काय? V3 आणि V4. आधीच सांगतोय V3 आणि V4 हे एकदम खरबाड जमीन आहे. एकदम गावाच्या दूर जिथं रोडही नाही आणि जायला रस्ताही नाही. एकदम चिखलातली जमीन आहे. आणि मग ही जमीन कोणाला देतात?
तर ही जमीन भेटते एनी परफेक्टला. आणि म्हातारा म्हणते सगळ्यात लहान भावाला सीला, की भाऊ तू काय कर, हे जमीन घे V3. ओके. एनी परफेक्ट. तिसरं ऐकल का मग? नाही ऐकत. ते काय म्हणतो? तो म्हणते म्हाताऱ्या चहा माझ्या घरीच केला तुला, चहा पिला आणि माझ्या संगच गेम करायला काय? चल हो घरी. ए मोठ्या भावाला असलं भारी भारी रोडची जमीन दिला. तो वाटण्या करतो का बे? हा तुला एक्सपिरियन्स आहे म्हणे, आता असते काय? मी नाही घेणार जा. हा. आणि आत्ताच्या आता चालता हो, नाहीतर जास्त वेळ जर झाला तर तुझीच दोन वाटण्या करायचा मी डोक्याच्या. म्हातारा परेशान होते आणि 2-3 म्हातारे घरी जातात. बुवा आता ही वाटणी कॅन्सल झाली. कारण तिसरा भाऊ ऐकत नाही. कारण दोघाला चांगली जमीन भेटली, याला नाही. मग ते म्हातारं घरी जाते. काय करावं? म्हातारं चहा पीत-पीत म्हातारी म्हणते, "झाली का वाटणी या घरची?" म्हणते, "नाही झालं." "काय झालं?" "तिसऱ्या नंबरचं ऐकेना झालंय. फार टुकार आहे गाण माणसं." "हं? काय म्हणाले?" "असं-असं म्हणाले." तर म्हातारी म्हणते, "तुम्हीच येडे आहात. ऐकत येतंय. काय करावं?" "त्याला काही नाही. त्याला म्हणा, ते खरपाटची जमीन घेते 3 नंबरची V3. 2-3 नंबरची जमीन घेते. पण त्यासोबत त्याला गावातले नंबर 1 मोक्यावरचे 3-4 प्लॉट देऊन टाका. बघा ऐकते काय?" आणि मग म्हातारं म्हणते, "अरे बापरे! जीवनामध्ये पहिल्यांदा कामाची गोष्ट केलीच" म्हणते. आणि मग म्हातारं येते चलत तुरतुर आणि म्हणते याला, "भाऊ माझ्याकडे प्लॅन आहे." "कुठला प्लॅन आहे?" "हे V3 जमीन आहे. ही तुला देतो आम्ही. प्लस याच्यासोबत तुला प्लॉट भेटणार म्हणजेच टू हॅव येणार." टू हॅव म्हणजेच काय? आत्ताच आपण शिकलोय. म्हणजे V3 हे लो क्वालिटीची जमीन आहे. म्हणून याच्या सोबत नेहमी टू हॅवचं रूप येते. म्हणजे V3 हा कधीच वर्ब कुठल्याच वाक्यामध्ये एकटा येत नसतो. त्यासोबत टू हॅवचं शेपूट येते. आणि टू हॅव म्हणजे काय हे आत्ताच आपण शिकलोय. काय असते टू हॅव म्हणजे? टू हॅव म्हणजे आपण आत्ताच शिकलोय. काय होतं रे? टू हॅव म्हणजे हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव. आणि टू हॅवचं शेपूट V3ला नेहमी चिटकून आहे. मग हे 3 नंबरचा भाऊ बरं विचार करतो म्हणतो. मध्ये जातो, होम मिनिस्टरला विचारतो हायकमांडला, असं-असं म्हातारं म्हणाले कसं करायचं? आणि मग हायकमांड विचार करते आणि म्हणते, "हो, बरं आहे, ठीक आहे. 4 प्लॉट भेटलेत, ओके म्हणा." आणि मग बाहेर येतो आणि आय एम डन, आय एम ओके म्हणतो. आणि मग तिसऱ्या नंबरचा पेज सुटतो. 3 नंबरची वर जाते एनी परफेक्टला आणि जीवनामध्ये एनी परफेक्ट टेन्स बनतो. एनी परफेक्ट म्हणजे प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. प्रेझेंट केव्हा होईल? जेव्हा टू हॅवचं रूप प्रेझेंट असेल तेव्हा. टू हॅवचं रूप पास्ट असेल, पास्ट परफेक्ट. टू हॅवचं रूप फ्युचर असेल, फ्युचर परफेक्ट. या शब्दावर डिपेंड आहे तिन्ही टेन्सचा खेळ. पण V3च्या मागे जीवनामध्ये आता कुठेही लक्षात ठेवा टू हॅवचं रूप असतंय म्हणजे असतंय म्हणजे असतंय. कारण वाटणी झालेली आहे. वाटणी सोडते का कोणी? विसरत नाही जीवनभर. म्हणून हे वाटणी सोडत नाहीत. आता शेवटचा भाऊ उरलाय डी आणि याचा नंबर लागतो. याला म्हणतात भाऊ आता फक्त उरली जमीन V4 हे घे आणि आनंदानं राहा. पण ते म्हणते बारकं बघून मला येड्यात काढायला काय? मी काय कानानं पिढ्या ओढतो काय? हां? हे जमणार नाही आपल्याला. मग काय करायचं? हां? हे जमणार नाही आपल्याला. म्हातारं परेशान होतंय. या सगळ्याला जमिनी दिल्या, याला सगळे प्लॉट दिल्या आणि मला हे शेवटची जमीन, मी तर बारका हो, मला तर काय-काय दिलं पाहिजे? अजून तर मला दुनियादारी काहीच माहीत नाही. हां, काका मला परेशान करत आहात. आणि मग प्रॉब्लेम आता शेवटच्या क्षणी येऊन बॉलवर मॅच टाय व्हायला आलेली असते आणि मॅच ड्रॉ पण होऊ शकते. अशा वेळेस पप्पा उठतात आणि म्हाताऱ्याच्या कानात काहीतरी सांगतात किंवा दुसरे 2 माणसं गावातले उठतात आणि सांगतात, की "भाऊ, तुझ्यासाठी आम्ही वेगळा प्लॅन केलाय. हे शेती तर घेच V4 पण त्याच्यासोबत जे पप्पाच्या नावावर प्रॉपर्टी आहे, ते प्रॉपर्टी तुझे. मम्मी-पप्पाकडे जे दागिने आहेत, ते तुझे. ओके. आणि घरच्या ज्या 2 स्कॉर्पिओ कार आहेत, त्या तुझ्या. ट्रॅक्टर तुझं, म्हशी तुझ्या. एवढं सगळं भेटल्यावर तू मान्य करतोस का सांग?" आणि मग हा शेवटचा भाऊ खिडकीतून बघतो कोणाकडे? होम मिनिस्टरकडे. होम मिनिस्टरकडून ग्रीन सिग्नल येते, खुश होते आणि अशा प्रकारे वाटणीचा तिढा मिटतो आणि म्हणूनच आपल्या 5ला 5 वर्ब, 12ला 12 टेन्सला मॅनेज झाल्यात. त्यालाच आपण म्हणतो 5-12. 7-12चा प्रश्न मिटला, तसा 5-12चा प्रश्न मिटला. हे 5-12 ज्याला माहीत आहेत, त्याला टेन्स क्लिअर, त्याचा व्हॉइस क्लिअर, त्याला जीवनात इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम येत नाही. मग आता तुमच्या समोर जे आहे तेवढंच लक्षात ठेवा. व्हर्बचा पहिला फॉर्म
आणि पाचवा फॉर्म म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. जीवनामध्ये सिंपल प्रेझेंट मध्ये V1 आणि V5 येतो. तुम्हाला 5 फॉर्म माहित आहेत. प्ले आणि प्लेज येईल सिंपल प्रेझेंट मध्ये. नेहमी V2 हा एकदाच येतो, एकाच टेन्स मध्ये येतो, ते म्हणजे सिंपल पास्ट. आणि एनी परफेक्टचे 3 टेन्स पडतात, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. या V3 हा जीवनामध्ये कधीच एकटा येत नसतो. त्याच्या मागे कोण येते? टू हॅवचं शेपूट येते. आणि V4 उरलाय. V4 पण जीवनामध्ये कधीच एकटा येत नसतो. त्याच्या मागे टू बीचं रूप येते. ओके. टू बी म्हणजे आय, एम, इज, आर, वॉज, वेअर, शाल बी, विल बी. टू हॅव म्हणजे हॅव, हॅज, हॅड, शाल हॅव, विल हॅव. हे आपण आत्ताच बघलंय. आणि मग तुम्हाला एवढे अंडरस्टँडिंग काय कळतंय? तुम्हाला एवढं कळतंय की काय कळतंय? की आपण आता जे शिकलोय त्याच्या माध्यमातून हे चारही भाऊ, हे चारही टेन्स, या 4 टेन्सला 3 चोक 12 मध्ये आपण डिव्हाइड करू शकतो. आणि V1, V1, V5 आपण केलेला आहे. आता तुम्हाला एक गोष्ट यावरून आपण सांगू शकतो की कधीही जीवनामध्ये, कधीही तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, V3 आणि V4 हे कधीच एकटे येत नसतात. V3 आणि V4 हे कधीच एकटे येत नसतात. त्यानंतर बिन हा व्हर्बचा थर्ड फॉर्म आहे, हा परफेक्ट टेन्सच बनवतो. आणि त्यानंतर आयएनजी जर आला तर तो हा कंटिन्युअस टेन्सच बनवतो. या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. ही तिसरी पायरी पूर्वतयारी जात असताना माहित पाहिजे. 5-12 5 व्हर्बचे फॉर्म होते जे टेन्स मध्ये डिवाइड केलेत. V1 V5 गेला सिंपल प्रेझेंट, V2 गेला सिंपल पास्ट, एनी परफेक्टला H V3 आणि कंटिन्युअसला टू बी प्लस V4. याच्या आधारावर तुम्ही इंग्लिशमध्ये आता कुठलाही वाक्याचा टेन्स ओळखू शकता. तुमच्या समोर एक्झाम्पल घेतो मी. तुम्ही सांगा मला आता. ओके. मग आपण तुम्हाला आता हे बघा, टू बी चे रूप आय, एम, इज, आर, वॉज, वेअर, शाल बी, विल बी हे कोणासोबत येतात? हे नेहमी V4 सोबत. टू हॅव चे रूप नेहमी V3 सोबत. टू डू चं काही घेणं देणं नाही. ओके. म्हणून आता मला सांगा, तुमच्या समोर लिहितोय मी वाक्य आणि आयडेंटिफाय टेन्स असं जर तुम्हाला विचारलं तर बघूया आता तुम्हाला टेन्स ओळखता येते का? मी तुम्हाला काय शिकवलं एकदा रिवाइज करतो एका मिनिटामध्ये. आपण शिकलोय पहिला पॉइंट काय? की व्हर्ब जे आहे त्या व्हर्बचे 5 फॉर्म पडतात. V1, V2, V3, V4, V5. दुसरा पॉइंट शिकलोय, वर्ब जे आत्मा बनतो तो हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्बने मिळून बनतो. याला वर्ब फ्रेज म्हणतात. याच्यावर टेन्स कळतो. 3 नंबर आपण शिकलोय 5-12 आणि त्याच्यानंतर आपण शिकलोय वर्ब जे आहे, हेल्पिंग वर्ब जे असतात ते 2 प्रकारचे असतात, पण आपण एकच बघलाय आज. प्रायमरी हेल्पिंग वर्ब प्लस मॉडल ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब. एवढ्या आधारावरच तुम्हाला आता बघूया आपण टेन्स ओळखता येतोय का? बघा, मी पहिलं वाक्य घेतोय. शी हॅज कंप्लीटेड द वर्क. ओके. शी हॅज कंप्लीटेड द वर्क. 2 नंबरचं, आय हॅव बीन वर्किंग हिअर सिन्स मॉर्निंग. 3 नंबर, शी लुक्स ॲट बोर्ड. ओके. आणि आय हॅव कंप्लीटेड माय वर्क. आता चारही वाक्याचं बघा, तुम्हाला टेन्स ओळखता येते का? स्टेप बाय स्टेप बघा. आपण 3 स्टेप शिकलो. पहिलं इंग्लिशची सुरुवात करत असताना 3 स्टेप शिकलो. लावा पहिली स्टेप, वर्ब बाजूला करा. वर्ब नुसती कंप्लीटेड नाही या वाक्याची, तर हॅज कंप्लीटेड आहे. किती जणांना कळलं? किती जणांना कळलं? मग हा तुमचा मेन वर्ब आहे, हा तुमची हेल्पिंग वर्ब आहे. आणि हे दोन्ही तुम्हाला टेन्स सांगतात. कुठला? हा V3 आहे, हा टू हॅवचं रूप आहे. खूप लोकांना कंप्लीटेड हे V2 वाटते, पण V2 हा एकटा येतो आणि V3 च्या मागं काय येते? V3 च्या मागं शेपूट येते. आत्ताच वाटणी झाली बघा. V3 हा एकटा जात नाही, तर V3 सोबत नेहमी एक शेपूट येते. ती म्हणजे H ची शेपूट आहे. V2 आणि V3 मध्ये डिफरन्स कसा ओळखता? V2 हा वाक्यामध्ये एकटा येतो. शी कंप्लीटेड द वर्क असतं, तर तो V2 असता. पण शी हॅज कंप्लीटेड द वर्क, कंप्लीटेडच्या मागं कोण आहे? टू हॅवचं रूप आहे, म्हणजे तो ऑटोमॅटिकली V3 झाला. आणि H V3 टू हॅव प्लस V3 म्हणजे कुठला टेन्स होते? इकडून तिकडे हा एनी परफेक्ट टेन्स होता हा.
एनी परफेक्ट. मग एनी मध्ये कुठला टेन्स होतो? तर हा एनी मध्ये हॅज कुठे येते रे? आत्ताच बघलो आपण. प्रेझेंट मध्ये येते का पास्ट मध्ये येते? बघा इथं. बघा हॅव हॅज प्रेझेंट मध्ये आलंय, म्हणून ते कुठला टेन्स आहे? म्हणून ते टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट. आता जीवनात कुठं पण जा, तुम्हाला एवढंच ओळखायचंय. एच व्ही थ्री टू हॅव प्लस व्ही थ्री आहे म्हणजे एनी परफेक्ट आहे, आणि इथं हॅज आहे म्हणून प्रेझेंट परफेक्ट. हॅड असतं तर पास्ट परफेक्ट, शॅल हॅव बिल हॅव असतं तर फ्युचर परफेक्ट आला असता. टेन्स ओळखण्यासाठी तुम्हाला एवढंच कामाचं आहे, कारण हाच आत्मा आहे, आत्मा वाक्याचा. बाकीचं वाक्य कचरा आहे, चिल्लर आहे, त्याला वाचायचंय नाही. आणि एवढे दोन शब्दच तुम्हाला टेन्स सांगतात. टेन्सचा एकही नियम पाठ करू नका, टेन्स तुम्हाला ओळखता येतो. हे बघा, आय हॅव बीन वर्किंग हिअर सिन्स मॉर्निंग. या वाक्याचा भर बाजूला करा. खूप लोक वर्किंग आहे म्हणतात, पण हॅव बीन वर्किंग आहे. हेल्पिंग ऑफ दोन दोन पण येऊ शकतात. टेन्स ओळखत असताना तिकडून इकडे यायचं. आयएनजी म्हणजे तुम्हाला माहित आहे डायरेक्ट लिव्हा कंटिन्युअस टेन्स. बीन म्हणजे तुम्हाला माहित आहे परफेक्ट टेन्स. आणि हॅव म्हणजे तुम्हाला माहित आहे प्रेझेंट मध्ये येते. हा झालं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. खतम, टाटा, गुड बाय. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बाकी बघायची गरज नाही, बाकी कचरा आहे. म्हणजे तुम्हाला सर्वात पहिले कॉन्फिडन्स वाढतो. कुठल्याही वाक्याच्या जगातल्या आपल्याला दोन वर बाजूला काढल्या, हेल्पिंग ऑफ मेन वर, की आपला टेन्स ओळखता येतो. टेन्स ओळखता आलं की खूप साऱ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. याचं बघा, शी लुक्स ॲट बोर्ड. लुक्स ही व्हर्ब आहे. लुक्स मग कितवा फॉर्म आहे व्हर्बचा? V5 आहे, कारण यस लागलंय. आणि V5 कुठल्या टेन्स मध्ये येतो? आताच वाटणी झाली सिंपल प्रेझेंट मुळे. मग हा कुठला टेन्स झाला? सम प्लस सिंपल प्रेझेंट झाला. ओके. दुसरं वाक्य बघा, आय हॅव कम्प्लिटेड माय वर्क. अगेन हॅव कम्प्लिटेड तुमची हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब. एच व्ही थ्री आहे म्हणजे अगेन हे प्रेझेंट परफेक्टचं वाक्य आहे. झालं की नाही जादू? 2 सेकंद मध्ये उत्तर आलं पाहिजे. कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर दॅट विल बिकम युअर पॉवर. आणि कन्सेप्ट इज पॉवर आहे. जेवढे जर 3 कन्सेप्ट माहीत झाले तर तुम्हाला इंग्लिशची सुरुवात करता येते शिकण्यासाठी. शिकण्यासाठी महत्वाचं आहे कन्सेप्ट इज पॉवर. ओके. नेक्स्ट आपण बघतोय वाक्य. चला सांगा बरं. ही कॉल्ड मी ॲट नाईट. या वाक्याचं सांगा. 2 नंबर. दे हॅव बीन प्लेइंग हिअर फॉर 2 hours. ओके. दे हॅव बीन प्लेइंग हिअर फॉर 2 hours. आय एम गोइंग टू पुणे. चला सांगा. ओके. दे प्ले फुटबॉल. चला वर बाजूला करा. सरळ सरळ आहे, कॉल्ड आहे बघा, प्लेन V2 आहे. V2 म्हणलं की कुठला टेन्स झाला? सिंपल पास्ट. हॅव बीन प्लेइंग अगेन बघा, इकडून तिकडे या. प्लेइंग आयएनजी कंटिन्युअस. बीन परफेक्ट खतम. आणि हॅव तुमचा प्रेझेंट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. अगेन आय एम गोइंग तुमची वर्ब आहे. वर्ब बाजूला करा, आत्मा बाजूला निघाला, कार्यक्रम खलास. आयएनजी प्रेझेंट कंटिन्युअस. आय एम मुळे प्रेझेंट आहे, प्रेझेंट कंटिन्युअस आहे का? टू बी प्लस आयएनजी. ओके. त्यानंतर प्ले आहे, V1 आहे, सिंपल प्रेझेंट. खतम, टाटा, गुड बाय. म्हणजे एवढ्या साध्या सरळ गोष्टीमध्ये तुम्हाला काय होते? कुठलाही वाक्याचा काय ओळखता येतो? तुम्हाला टेन्स ओळखता येतोय. म्हणून आपण काय शिकलोय? आपण शिकलोय काय शिकलोय? तर आज आपण आपल्या लेक्चरमध्ये शिकलोय की इंग्लिशची सुरुवात कुठून करायची. घाबरून जायचं नाही. साधी सरळ गोष्ट आहे. 1 बाय 1 कन्सेप्ट क्लिअर करा. अतिशय तुमचा एका महिन्यामध्ये इंग्लिशमध्ये इतका इम्प्रूव्हमेंट येतो. मी असं म्हणत नाही एका घंट्यात होईल, 10 दिवसात होईल. छोटे-छोटे कन्सेप्ट घ्या. त्या कन्सेप्टची माळ ओवत चला. जशी आपली तुळशीची माळ असते का एका धाग्यामध्ये, तो धागा तुटला का सगळे मणी मोकळे होतात. तर धागा जो असतो, तो धागा मी तुम्हाला आज सांगितलाय. याच्यामध्ये आता एक-एक मणी जोडत चला. कारण आत्मा आज तुम्हाला कळलेला आहे. ओके. आणि आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या आपण गोष्टी डिटर्मिनेशन मिळवत असतो. रिझर्व्हन्स असलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये.
आणि या सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपले सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील आणि आपण ज्या इच्छित स्थळी पोहोचत असो ते करायचं असतंय. मित्र आपल्याला जीवनात खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात आणि त्याच्यापैकी हे साधी एक गोष्ट आहे इंग्लिश शिकणं. ओके. हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान, लेकिन फिर भी कम निकले. असा जो गालिबचा एक शेर आहे, तो तुम्ही स्टार्टिंगनं घ्या. म्हणजे हजारो ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले. आपल्या जीवनामध्ये खूप ख्वाहिशी अशा असतात, म्हणजे त्यासाठी आपल्याला खपावं लागते, खूप कष्ट घ्यावे लागतात. तर ह्या एवढं त्याच्या पुढे तर करायची गरज नाही. साध्या-साध्या कन्सेप्ट आहे. शिका आणि पुढे चला. म्हणून आज आपण 3च कन्सेप्ट शिकल्या. व्हर्बचे 5 फॉर्म, व्हर्ब हेल्पिंग वर्ब आणि मेन व्हर्बनं बनतो आणि सर्वात महत्त्वाचा 5-12 या 3 कन्सेप्टवर आपण जगातला कुठलाही टेन्स ओळखू शकतो. सर्वात पहिले कुठलंही वाक्य आलं, व्हर्ब बाजूला करायची, हेल्पिंग वर्ब आणि मेन व्हर्ब, व्हर्ब फ्रेज बाजूला काढायची, त्याच्या आधारावर टेन्स ओळखायचा. एवढं कळतं आलं, तुम्ही जिंकल्या मित्र हो. आणि तुम्हाला हेल्पिंग वर्ब, टू बी, टू हॅव, टू डूचे रूप माहीत पाहिजे. एवढं तुम्ही करा आणि 100% दुसरी जी सीरीज आहे आपली, ती याच्यापेक्षाही महत्त्वाची मी तुमच्या समोर घेऊन येईल. ओके. मग या चॅनलला तुम्ही फॉलो करू शकता. Instaवर तुमच्या रील भेटतील छोट्या-छोट्या कन्सेप्टच्या. बालाभाई ऑफिशियल YouTube चॅनल प्लस टेलिग्राम चॅनल बालाभाई ऑफिशियल आणि आतापर्यंत तुम्ही सर्व माझं लेक्चर एक चांगल्या प्रकारे ऐकलं असेल, संपवलं असेल, तर सर्वांना थँक अशा वेगवेगळे व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. जर तुम्ही मला कोऑपरेट केलं, सपोर्ट केला, तर ही जी सीरीज आहे आपण कंटिन्यू करू. कारण खूप सारे क्लासेसमधून वेळ काढून मी YouTubeवर तुमच्यासाठी जे विद्यार्थी क्लास करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी येत आहे. कारण की आपल्या जे काही ग्रामीण भागातला टक्का आहे, जे काही गृहिणी आहेत किंवा खूप सारे लोकं आहेत ज्यांना इंग्लिश शिकायची इच्छा आहे, पण त्यांचे जे मास्तर भेटले ते फार हाय आणि फार वेगळ्या कन्सेप्ट सांगत असल्यामुळे मला ज्या कन्सेप्ट कळाल्या आहेत, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे एक माध्यम आहे आणि या माध्यमच्या माध्यमातून आपण एक जर्नी सुरू करूया. कन्सेप्ट इज पॉवर विथ बाला भैय्या, विथ बाला सर अँड थँक यू वन्स अगेन. हे लेक्चर खूप चांगलं आपण घेतलेलं आहे. या लेक्चरचे पॉइंट बाजूला करा. लगेच 2 ते 3 दिवसात तुम्हाला दुसरं सीरीज येईल. तोपर्यंत काय करा, या चॅनलला वेगवेगळे व्होकॅबचे व्हिडिओ बघत राहा आणि हा व्हिडिओ रिपीट एकदा बघा. थँक यू व्हेरी मच. मिलेंगे ओके नेक्स्ट वीडियो में.